आता बघूया, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत. मतांचं विभाजन होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यातच अजित पवारांनी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं वक्तव्य केल्यानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या हाती असलेलं स्टेरिंग आणि मागे बसलेले अजित पवार हे दृश्य पाहून दोन्ही राष्ट्रवादी एकाच मार्गावर आहेत असं चित्र दिसतंय. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढण्यावरही दोन्ही राष्ट्रवादीचं एकमत झालंय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर अनेक महानगरपालिकांमध्ये शून्य मिळवण्याचा विक्रम जमा झाला. त्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या पवार कुटुंबात चर्चा झाली. शारदानगर इथल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. पालिका निवडणुकीच्या निकालावर त्यांनी आत्मचिंतन करावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली. तर केंद्रात जाण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणत भाष्य करणं टाळलं. बंद दाराआड चर्चा झाली. काय चर्चा झाली या 20 मिनिटांमध्ये? दार बंद होतं ह्याचा करता काय, मग त्याची चर्चा बाहेर येते का? सुप्रिया सुळेंनी बंद दाराआड झालेल्या चर्चेवर मिश्किल उत्तर दिलं. तर अजित पवारांनी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असल्याचं सांगितलं आणि निवडणुकी संदर्भातही भाष्य केलं. पुन्हा एकत्र यांना तो आमचा परिवाराचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या ह्याला जातो. त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भातली तिथली भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. पवार हे कुटुंब म्हणून एकत्र आहेत आणि आगामी झेडपी पंचायत समिती एकत्रितपणे लढणार आहेत. या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत की त्यात काही सुसंगती आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. कुटुंब म्हणून एकत्र असणारे पवार झेडपी निवडणुकीच्या मैदानातही एकत्रितपणे उतरणार आहेत. ग्रामीण भाग हाच राष्ट्रवादीची आतापर्यंत मोठी ताकद राहिलाय. परिणामी ग्रामीण भागातील ताकद दाखवून दोन्ही राष्ट्रवादी एकाच मार्गावर आल्या तर नवल वाटणार नाही. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.